जय जिजाऊ, जय शिवराय. उद्या एक महत्वाचा दिवस. दिवस महत्वाचा का? लढाई आपल्या अस्तित्वाची आहे, आपल्या लेकरांची, आपल्या लेकरांच्या भवितव्याची. आणि ती लढाई द्यायला आहे कोण? एक गोरगरिबातलं आपल्यासारखं स्वतःची शेती विकून लोकांच्या भवितव्याचा प्रश्न स्वतःच्या डोळ्यात ठेवत असताना एक गोरगरिबाचं लेकरू, आणि ते गोरगरिबाचं लेकरू ती लढाई द्यायला, त्या लढाईसाठी आपल्याला त्या ठिकाणी एकत्र जायचंय. म्हणून लक्षात घ्या, सर्वात महत्वाची गोष्ट हा चेहरा पहा. हा चेहरा पहा. हा चेहरा पाहिल्याच्या नंतर त्या चेहऱ्यातलं दुःख दिसेल. 43 गावाला भेटी येत, दिवस रात्र भाषेने, रात्रीची 3ची सभा संपलेली आहे, डोळ्यात झोप नाही. 43 दिवस आपल्या लेकराची, आपल्या बायकोची भेट नाही. एवढं असताना समाज काय पदरात देईल काही माहित नाही. तो करून महत्वाची गोष्ट, लोक बाजूला बोलायले, चर्चा चालू आहे, त्याच्यामध्ये शरीर थकलंय, मन थकलं नाही, त्याच्यात तो माणूस झोपी जातो. पण जेव्हा गरीबाचं लेकरू एखादी लढाई देते, आपल्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय, तेव्हा ही व्यवस्था मात्र त्याची मजा घेते. आज कोणतरी भिकारचोट डायलॉग घालते की बाबा उद्या तिथं दंगल परिस्थिती निर्माण होईल. मग याच्या अगोदर ह्या नेत्यांनी एवढ्या सभा घेतल्या, त्यावेळेस काय झालं बाबा तुला बोलायला? झाकण झुल्या त्यावेळेस तू का बोलला नाही? त्यानंतर कोणीतरी म्हणतं की बाबा सभेला या ठिकाणी 7 कोटी रुपये आले कुठून? अरे बाबा, तुमच्याकडे एवढा पैसा आहे, अख्खा परभणी जिल्हा आमचा तुम्ही विकत घेऊ शकता. तुम्ही पैशाबद्दल तर डायलॉग घालू नका. उद्या जाणाऱ्या लोकांनी सोबत 10-10 रुपये नेले तरी लक्षात घ्या 12 कोटी रुपये होतील. म्हणून आपण बोलायलो काय, आपलं चालू काय आहे, त्या माणसाचा उद्देश काय आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, इतिहास साक्ष, उद्याचा एक दिवस आहे 14 ऑक्टोबर. ज्या व्यवस्थेनं नाकारलंय, ज्या व्यवस्थेनं अन्याय केलाय, ती व्यवस्था नाकारत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला धर्मांतरण केलंय. तो एक क्रांतीचा दिवस होता. त्याच क्रांतीसाठी दुसरी एक क्रांती घडायली. उद्या असंख्य मराठ्याचा मॉब त्या ठिकाणी धडकणार. ही धडक कोणासाठी आहे? ज्या लोकांनी आम्हाला नाकारलंय, ज्यांनी आमच्या लेकराच्या भवितव्याशी खेळलंय, त्या लोकांना अद्दल घडवण्यासाठी एक कॉमन सामान्य लोकांचं लेकरू त्या ठिकाणी उभं राहिले. पा वाक्य काय? द ग्रेट लीडर मनोज जरांगे पाटील. आणि एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, न्याय और अधिकार के लड़ाई में निमंत्रण नहीं भेजे जाते, जिसका जमीर जिंदा होता है वो खुद ब खुद चले आते. फक्त एकच गोष्ट आहे, 58 मोर्चा आपण काढलेत, 58 मोर्चामध्ये आपला कधी कोणाला धक्का लागला नाही. त्यामध्ये अँब्युलन्सला आपण रस्ता दिलाय. त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट, कुठं जीवितहानी झाली नाही, कोणाचा कोणाला हात लागला नाही, पाय लागला नाही, शांततेत आपण मोर्चे काढले. याची रेकॉर्ड गिनीज बुक मध्ये झाली. उद्याची सभा मात्र आगळी वेगळी आहे. काही लोक जाणून बुजून, आजकालचं युग हे मीडियाचं आहे, जाणून बुजून गालबोट लावण्याचा प्रयत्न करतील. आपल्या त्या सभेला महत्वाची गोष्ट डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतील. तर तमाम इथं बसलेल्या सळसळत्या रक्ताच्या शाबूत डोक्याच्या तरुणांना विनंती आहे, तुम्ही गाड्यावर घोड्यावर जासाल, त्या ठिकाणी स्वतःचे राजवस्त्र त्यागून भगवत शिवर धारण करणाऱ्या त्यागाचं प्रतीक, जो रंग स्वतःच्या अंगावर परिधान केला, ते तथागत गौतम बुद्ध. आणि सामान्य जनतेच्या हितासाठी स्वतःच्या भवितव्याचा विचार न करता, स्वतःच्या राज्याचा विचार न करता, मला जनसामान्यांसाठी राज्य निर्माण करायचंय, ते त्यागाचं प्रतीक म्हणजे भगवा रंग आणि रक्षण करते छत्रपती शिवाजी महाराज. तर आपला झेंडा आपल्या गाडीला राहणार आहे, आपला झेंडा मोटरसायकलला असणार आहे. तर तो झेंडा कुठल्या बार समोर, कुठल्या वाईन शॉप समोर, कुठल्या अनैतिक ठिकाणी थांबणार नाही, ही आपण काळजी घ्यायची आहे. मोर्चा आणि ती सभा झाल्याच्या नंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, लहान लेकरं, त्या ठिकाणी असणाऱ्या बाया, यांना आपण चालण्यास प्रथम प्राधान्य द्यायचंय. कारण ते आपले आहेत, आपल्या हक्कासाठी आलेत. आपण पतित, आपण आपल्या हक्कासाठी, लेकरांच्या भवितव्यासाठी चाललोत. आणि एका माणसावर विश्वास ठेवलाय, ते गोरगरिबाचं लेकरू आहे, ज्यानं स्वतःची शेती विकली, एक स्वप्न पाहिले की मी या लेकरांसाठी, या भवितव्यासाठी काहीतरी करू शकतो. त्याच्यात तरी त्या सभेला गालबोट लागणार नाही. म्हणून त्या माणसाच्या त्या भवितव्यासाठी, त्यानं पाहिलेल्या स्वप्नासाठी आपण शांत चित्ताने जासाल. त्या ठिकाणी ती सभा आपली आहे, आपल्यासाठी आहे. आपली लढाई आपण लढायची असती, ती दाखवून दिलेल्या त्या माणसासाठी आहे. म्हणून त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपण शांत चित्ताने बाहेर पडसाल, कुठलाही गालबोट लागणार नाहीये. त्याच्यानंतर जो भगवा ध्वज आहे त्याचा अपमान होणार नाही, याची काळजी सर्वोपरी प्रत्येकाने घ्यावी. कारण लक्षात घ्या, छान वाक्य, हे वाक्य आपण लक्षात घ्यायचंय का? बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीचा दिवस पण उद्याचा आहे 14 ऑक्टोबर. आणि वाक्य छान आहे, ना मुझे भय है, मनोज जरांगे पाटील. ना मुझे भय है कुछ खोने का, ना मुझे लालच है कुछ पाने का, लक्ष्य तो मेरा एक ही है, मेरे सोए हुए समाज को जगाने का. जो झोपलेला समाज होता, एका गोरगरिबाच्या लेकराच्या अर्थहाकेनं जागा झालाय. ती अर्थहाक उद्या आपल्याला ऐकायची, ती शांत चित्ताने ऐकायची आहे. महिला, लहान लेकरांची बरोबर काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि आपल्या झेंड्याचा कुठं अपमान होणार नाही याची आपण काळजी घेसाल. असा तुमच्यातला तुमचा एक शिक्षक असताना त्या लेकरांची अर्थहक्क आहे, त्या लेकरांच्या समस्या काय आहेत त्या जवळून जाणल्यात, म्हणून त्याबद्दल बोलतो. सर्वांना उद्याच्या सभेसाठी शुभेच्छा देतो. येताना सावकाश पद्धतीने जा.
आणि येताना पण सावकाश पद्धतीने या. आपल्या घरी आपली आई आपली बहीण एक डोळ्यामध्ये सुखाचा आनंद घेऊन तुमची वाट पाहत आहे की काहीतरी लेकरू माझा इतिहासाचा साक्षीदार होण्यासाठी गेले, ते परत येणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री